बसवले, बाहेर आलेले बसवले. आज बघतोय की तत्कालीन शिवसेनेमधले अनेक चेहरे, मोठे नेते जे आहेत ते सगळे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, भाजपमध्ये तर आहेच आहेत. तर हे जे सगळे चेहरे गेलेले तिकडे जे आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का की शिवसेना तत्कालीन शिवसेना म्हणून जर का एकत्र राहिली असती तर आज महाराष्ट्रात आता त्यांची मन जी होती ती साफ झालेली आहे. साफ म्हणजे स्पष्ट झाले त्यांना काय हवं होतं. यांच्यापैकी कोणाला काय दिलं नव्हतं. बाळासाहेबांपासून मी सुद्धा यांना सगळ्यांना त्यावेळेस जे जे शक्य होतं हे सर्व दिलं होतं. तरी देखील त्यांची जी मी मगाशी म्हटलं ना, कंडू शमतच नाही त्यांचा. म्हणजे खास किती खाजवणार तुम्ही. पण हा जो बंडखोरीचा जो आता आगडोंब उसळल्यासारखी परिस्थिती होती, अर्थात त्याचं कारण होतं की 7-5 काही ठिकाणी 5 वर्षांनी, काही ठिकाणी 7 वर्षांनी निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमुळे ज्या स्थानिक माणसाच्या ज्या आकांक्षा आहेत त्या तिथल्या नेतृत्वाच्या ज्या असतील त्या वाढणं साहजिक आहे. अशा वेळेला पक्ष म्हणून तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही पक्ष पण कमी पडताय किंवा पक्षच शरण गेले तिथल्या स्थानिक नेतृत्वाला? अजिबात नाहीये. मला असं वाटतं आपण ह्या विषयावरती बोलण्यापेक्षा, कारण हे सगळे लोक बघतात आणि लोकांना उभं आलेलं आहे. जे घडतंय जे दिसतंय त्याच्यावरतीच आपण बोलणार असू तर मला वाटतं या मुलाखतीचा काय अर्थ नाही. ह्या सगळ्या गोंधळामध्ये कोण पक्ष काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे. बाकी जाणारे जात आहेत, कोण कुठे जात आहे. म्हणजे हे आता वेगळं IPL झालेलं आहे, इंडियन पॉलिटिकल लीग. कोण कोणत्या टीममध्ये तेच कळत नाही. पण मी जसं आज तुमच्यासमोर आलेलं आहे की ही आमची पुस्तिका आहे. शिवसेनेचे वैशिष्ट्य आम्ही केलेली कामं दाखवतो. ही अशी कामं ही इतर पक्षांना दाखवावी ना. तुम्ही पक्षांतर जरूर करा, पण त्या दरम्यान शिवसेना म्हणून मी जी काही कामं केलेली आहेत, म्हणजे 2012 साली पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली होती, करून दाखवलं आणि होर्डिंग्स लावली होती. बरोबर. लोकांना काय होतं, रोजच्या धामधुमीमध्ये किंवा या अशा वातावरणात लोक थोडीशी विसरतात आणि मग ते अरे हां हे शिवसेनेने केले, अरे हां हे केलेलं आहे. 17ला पण आम्ही तेच केलं. आत्ता सुद्धा आमची होर्डिंग्स तुम्ही पाहिली असतील. आमची होर्डिंग फालतू, त्याच्यावर काही विषय नाही आहेत. होय हे आम्ही केलं. जसं मुंबईचा कोस्टल रोड अभिमानानं सांगतोय, होय हा आम्ही केला. मुंबईच्या शाळा, होय ह्या आम्ही सुधारल्या. बरं, म्हणजे ह्याच्यात सगळी पुस्तिकेमध्ये ती हे दिलेलीच आहेत कामं. पण शाळांच्या बाबतीत म्हणाल तर माझा दावा आहे की भाजप शासित राज्यात किंवा महापालिकांमध्ये अशी केलेली कामं दाखवा. आरोग्यविषयक असतील, हॉस्पिटलमध्ये सुधारणा असतील. मुंबई महापालिकेच्या शाळा एकेकाळी पालकांना लाज वाटायची की अरे माझा मुलगा, कारण गरिबी ह्या गुन्हा नाही आहे किंवा दोष नाही आहे, ही परिस्थिती आहे. गरीब मुलांना चांगलं शिकावंसं वाटत नाही का, त्यांनी शिकायचं नाही का, तर त्यांना लाज वाटायची की माझा मुलगा हा महापालिका शाळेत शिकतो. आता तीच मुलं किंवा तेच पालक अभिमानाने सांगतात की होय माझा मुलगा किंवा मुलगी ही महापालिका शाळेत शिकते. कारण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका असेल की ज्याच्यामध्ये 8 ते 9 भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. सेमी इंग्लिश आहे, मराठी आहे, इंग्लिश, हिंदी, गुजराती, उर्दू सगळ्या, आणि ते सुद्धा आधुनिक प्रणालीने. म्हणजे ह्या साधारणतः 2010-11 साली केलेल्या गोष्टी आहेत, ज्याला व्हर्च्युअल सिस्टीम म्हणतो. म्हणजे आता आपण जे म्हणतोय आपली मुलाखत घरोघरी पाहिली जाणार, अशाच पद्धतीने. म्हणजे मन की बात नाही, त्याच्यात जन की बात पण येते. म्हणजे एक शिक्षक एका स्टुडिओतून 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवताना प्रश्नोत्तर होऊ शकतात. आणि त्याचा परिणाम असा झाला की महापालिका शाळेंचा निकाल आहे, गुणवत्ता आहे ती सुधारली, टक्केवारी वाढली. टक्केवारी म्हणजे यांची नाही, गुणांची. त्याच्यानंतर 2015 सालापासून एक हे करतात की आम्हाला मत दिलं तर आम्ही टॅब देऊ, आम्ही लॅपटॉप देऊ, आम्ही हे देऊ. अरे पण तो रिकामा टॅब घेऊन करणार काय. त्याच्यामध्ये आम्ही 8वी ते 10वी या विद्यार्थ्यांना सिम कार्डमध्ये, SD कार्डमध्ये अभ्यासक्रम टाकून दिला की ज्याच्यामध्ये काही गोष्टींचं ॲनिमेशन होतं, जे कळायला किंवा समजून सांगायला कठीण होतं. अशा काही गोष्टी समजवण्यासाठी ॲनिमेशन करून त्याच्यात सांगितल्या गेल्या. त्याच्यानंतर CBSE, ICSE वगैरे अनेक, म्हणजे इतर जे उपक्रम आहेत, SEC तर आहेच,